हे बघा मित्रांनो, पाय तुटलेला आहे. आणि मी काय केलं, जसं आमच्या शेळीचं पाय तुटतं ना, मग शेळीचं पाय तुटल्यानंतर मी बांधतो तेल वगैरे लावून, तसं मी खाली याला तेल घालून कापडाने जाम गुंडाळलो आहे. परत वर वेळून बांधलो आहे. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. नमस्कार मित्रांनो. तर आज कामावर सुट्टी आहे, कारण सकाळपासून ना पाऊसच चालू आहे. परत 2 दिवस पाऊस बंद झाला होता, परत चालू झाला आहे. आणि महाराष्ट्राची अवस्था तुम्हाला सध्या काय माहितीच आहे. आणि मी सध्या आणि आत्ता सकाळचे 11 वाजलेत आणि कबूतर आत्ता सोडायला आलो आहे. बघा, हे असं इथपासून हे कडपासून इकडं सगळे जाळी मारलो आहे, कारण की मांजराचा आणि मुंगसाचा खूप त्रास आहे. हे बघा, अजून झाकलेलंच आहे बरं. तर आपण जाऊया आतमध्ये आणि हे कवर सगळं काढूया, मग कबूतर सोडूया. आणि तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे मी मित्रांनो. कवर तर काढून घेतलेलं आहे. कवर जसं काढलो ना तसं पाऊस चालू. बघा, पाऊस बंदच नाही आहे. चला सोडूया यांना, एक थोडं का होईना चारून पाणी पाजून बंद करूया परत. मित्रांनो, ही बघा आमचे 4 पिल्ले, जे आम्ही खासगीवाडीतून जे मेजर आहेत ना त्यांच्यापासून आणलेले. दरवर्षी टुर्नामेंट जिंकतात, त्यांच्यापासली 4 पिल्ले. इथे एक अंडा पडलेला आहे आणि मी इथे 3 अंडे पडले आणि ते साईडला काढून ठेवले, कारण की आपण त्यांचे पिल्ले काढायचे नाहीत आपल्याला. आणि मित्रांनो, जे मी गोष्ट सांगतो म्हणलं होतं ना, ती गोष्ट सांगणार आहे. बघा, ही जी मादी आहे, ह्या मादीचं ना इथं दरवाजात पाय अडकून पाय तुटलेला आहे. तुम्हाला आता धरून दाखवतो, एक मिनिट मी. हे बघा मित्रांनो, पाय तुटलेला आहे. आणि मी काय केलं, जसं आमच्या शेळीचं पाय तुटतं ना, मग शेळीचं पाय तुटल्यानंतर मी बांधतो तेल वगैरे लावून, तसं मी खाली याला तेल घालून कापडाने जाम गुंडाळलो आहे. परत वर वेळून बांधलो आहे. मग आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की ह्याचं पाय बसेल का नाही. बघा, पूर्णपणे पाय सुजलेला आहे. आणि ह्या वेळूमुळं कसं आहे, त्याला अंड्यावर पण बसता येत नाही आहे आणि खूप त्याला त्रास होत आहे. आजच्याला 4 दिवस झाली. 3 दिवसा अगोदर मोडलेलं, आजच्याला चौथं दिवस आहे. आता त्याला मी काय करतो मित्रांनो, काढून ना जे आपले पेनाचं जे लब्बर असते ना, आपलं पेनाचं जे लब्बर असतं मित्रांनो, त्याला काय करायचं, मधून चिरायचं आणि त्याला जिथं तुटलं तिथं चांगलं गुंडाळून वरनं दोऱ्यानं जाम करायचं. म्हणजे ते हलता येत नाही आणि त्याला अंड्यावर पण बसता येते. हे वेळू कसं आहे, थोडंसं वेळू मोठं आहे ना, त्याच्यामुळे त्याला पायना असं वाकडं करता येत नाही आणि बसायला येत नाही, त्याला उभारूनच राहावं लागते. त्याच्यामुळं ते आता काढून त्याला ते पेनाचं मारणार आहे. बाकी आपले कबूतर बघा. आणि ते पाय मित्रांनो मला बरं होईल का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपले कबूतर कसे वाटले हे पण नक्की सांगा. हे बघा आमचा पट्टा, हा आणि ते 4 आणि हा नर आहे. ह्या नरची बघा ती मादी आहे. उन्हाळ्यामध्ये आपण पण टुर्नामेंट भरणार आहे मित्रांनो. आणि बघा मित्रांनो, हा एक पट्टा निघाला आपल्याकडे. पुढे जाऊन कसा होईल बघूया. आई बापाने तर चांगलं पाळलेलं आहे याला. बघू शकता तुम्ही, पंखात काळा होईल का मित्रांनो. बघा, दोन्हीकडे काळे पंख आहे त्याचे. बघूया आता कसा होतोय काय नाही. मित्रांनो, कबूतर तर बंद केलं, पण 6 कबूतर ना, हे बघा ते समोरची जी बिल्डिंग आहे ना, बघा त्या बिल्डिंगवर बसली समोरच्या. हे बघा, तर नीट चारू पण दिलं नाही, नीट पाणी पण दिलं नाही. पाऊस चालूच आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय.